बंधू भगिनींनो, आज नाटककार विद्याधर गोखले यांना श्रद्धांजली आदरांजली वाहण्याचं मी ठरवलेलं आहे। यापूर्वी ललित कला दर्शचे भालचंद्र पेंढारकर आणि कट्यारमधले खासाहेब डॉक्टर वसंतराव देशपांडे यांना मी आदरांजली वाहिलेली आहेच। आज विद्याधर गोखलेंच्याबद्दल, त्यांच्या चरित्राबद्दल आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे। विद्याधर गोखले हे नाटककार म्हणून प्रसिद्ध झाले, तरी ते मूळचे मुंबईचे नव्हते, ते होते अमरावतीचे। 24 जानेवारी 1924ला अमरावतीत त्यांचा जन्म झाला। त्यांचे वडील त्या काळातल्या सरकारमध्ये मंत्री होते। त्यांचं नाव संभाजीराव। त्यांची अशी धारणा होती की शिक्षकी पेशा आणि पत्रकारिता हे अत्यंत उदात्त अशा प्रकारचं व्रत आहे आणि हाच धागा पकडून त्यांच्या चिरंजीव विद्याधर यांनी शेवटपर्यंत एक व्रताचरण म्हणून पत्रकारिता केली। पहिली 5 वर्ष शिक्षकी पेशामध्ये काढल्यानंतर विद्याधर गोखले यांची ऊर्जा, यांची तीव्र बुद्धिमत्ता आणि मुख्य म्हणजे जन्मतः त्यांना लाभलेली प्रतिभा त्यांना काही तिथे स्वस्थ बसू देईना विदर्भामध्ये, म्हणून त्यांनी विदर्भ सोडला आणि ते मुंबईला आले। आणि विशेष सांगायचं म्हणजे गुणग्राहक मुंबईनं या हरहुन्नरी तरुणाला मुंबईत आल्यासारखं मुंबईचं चीज केलं। हे मुंबईकरांचं मोठं वैशिष्ट्य आहे आणि मुंबईकरांच्या गुणग्राहकतेला उत्तम प्रतिसाद देण्याचं काम विद्याधर गोखलेंनी केलं, म्हणून तेही अभिनंदनास पात्र आहेत। विद्याधर गोखले हे पत्रकार म्हणून आले, पण ते निव्वळ पत्रकार नव्हते। ते उत्तम लेखक होते, उत्तम वक्ते होते। नुसतेच वक्ते नव्हते, फरडे वक्ते नव्हते, तर ते व्यासंगी, अभ्यासू आणि विशेषतः उर्दू शौर्य शायरीबद्दल त्यांचा विशेष अभ्यास होता। पत्रकारिता करता करता स्वतःच्या केवळ गुणांच्या बळावरती मुंबईतल्या प्रसिद्ध लोकसत्ताचे ते मुख्य संपादक झाले आणि 1984मध्ये निवृत्त होईपर्यंत त्यांनी अशा प्रकारची पत्रकार केली, अशा प्रकारचे अग्रलेख लिहिले की पत्रकारितेमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला। कोणाच्या नशिबात नसेल, कोणाच्या पत्रकारितेच्या पत्रकारिता नशिबात नसेल, परंतु विद्याधर गोखलेंच्या अग्रलेखांचे 5 खंड ते असतानाच प्रसिद्ध झाले, प्रकाशित झाले। हाही एक त्यांच्या नावावरती विक्रम आहे। विद्याधर गोखले पत्रकार म्हणून लोकांच्या समोर आले, पण विद्याधर गोखलेंचं खरं नाव जे झालं ते नाटककार म्हणून झालं। नाट्याचार्य किर्लोस्कर आणि नाट्याचार्य खाडिलकर यांना ते आपले गुरु मानत असत आणि त्या भूमिकेतून त्यांनी संगीत नाटकांची एक परंपरा उभी केली। सुवर्ण तुला, नंतर पंडितराज जगन्नाथ, जय जय गौरीशंकर, अशी एकापेक्षा एक कधी 52 खडीपर्यंत त्यांनी जवळ 8 ते 10 नाटकं अशा प्रकारची उभी केली की मृतवत झाल्यासारखी असणारी आमची संगीत रंगभूमी त्यांनी पुन्हा उभारली। इतकेच नव्हे तर त्याला वैभव प्राप्त करून दिलं। अनेकांना असं वाटतं त्यांनी जतन केली, जतन तर केलीच, पण तिला स्वतंत्र वैभव करून दिलं, वैभव प्राप्त करून दिलं। हा विद्याधर गोखले यांच्या लेखणीचा चमत्कार होता। त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे रंगशारदा नावाची स्वतंत्र फक्त रंगभूमीला वाहिलेली संस्था स्थापन केली, हा एक भाग झाला। उत्तरार्ध महत्त्वाचं म्हणजे त्यांनी रंगशारदा नाट्यगृह उभा केलं, हा त्यांच्या नावावरती एक मोठा विक्रम प्रस्थापित झाला। अनेक पत्रकार झाले, अनेक नाटककार झाले, अनेक वक्ते झाले, पण एकाही व्यक्तीला नाट्यगृह उभं करता आलं नाही, म्हणून विद्याधर गोखलेंचं महत्त्व विशेष आहे। त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते नुसतेच लेखक, त्यांच्या नावावरती पुस्तकं आहेत। शौर्यशायरीचा उत्तम अभ्यास असल्यामुळे
त्यांनी मिर्झा गालिबचं जे चरित्र लिहिलं आहे ते त्याही वेळेला अतिशय वाचकप्रिय झालं. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या नावावरती आणखीन 4-5 अशी पुस्तकं आहेत की त्या काळामध्ये लोकप्रिय झाली. मी त्यांच्या अग्रलेखांच्या 5 खंडाबरोबर त्यांची इतर पुस्तकंसुद्धा लोकांनी अत्यंत डोक्यावर घेऊन वाचली. हा त्यांच्या लेखणीचा चमत्कार म्हणण्यापेक्षा ते संस्कृत, मराठी, इंग्लिश, हिंदी आणि उर्दू इतक्या भाषेमध्ये ते प्रवीण होते. मुळात ते MA होते. त्यामुळे त्यांना भाषेचं अजिबात आवड नव्हतं. इतक्या त्याहीपेक्षा ते शब्दांचे अनुप्रासयुक्त रचना करण्यात फार वाकबगार होते. मग त्यांना सहज एकामागून एक असे शब्द सुचायचे की आपल्याला आश्चर्य वाटेल. प्रेयसी ते परमेश्वर, ही मदिरा ती मदिरा, गडकरी दर्शन, केशव वंदना अशा प्रकारचं लेखन केलं आणि याचे स्वतंत्र प्रयोग त्यांनी स्वतः सादर केले. हे रंगभूमीवरती आणखी कोणालाही जमलं नाही. एक पत्रकार नुसता नाटककार होत नाही, तर नुसता नाटककार असूनसुद्धा तो प्रयोगशील होता आणि रंगभूमी सतत चालू ठेवणं, गाजती ठेवणं हे त्यांचं व्रत होतं. आणि म्हणून विद्याधर गोखले हे केवळ पत्रकार म्हणून पुढे आले नाहीत. माझ्या दृष्टीने त्यांनी हे जे कार्यक्रम सादर केले यामुळे गडकऱ्यांचं पुन्हा दर्शन झालं, खाडिलकरांचं दर्शन झालं. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्राचीनांना पुढे आणण्याचं काम, त्यानिमित्तानं नवीन नवीन मुलांना काम देणं, त्यांच्याकडनं करून घेणं आणि स्वतंत्रपणे सगळ्यांच्या मागे उभं राहणं साधी गोष्ट नाही. लेखन करणं ठीक आहे, दिग्दर्शन करणं ठीक आहे, पण स्वतः प्रयोग सादर करण्याकरता पुढाकार घेणं हे फार दुर्मिळ आहे. ते फार चळवळीग्रस्त होते, स्वस्त बसत नव्हते. कुठे व्याख्यानाला जा, कुठे उद्घाटनाला जा, कुठे फीत कापायला जा, कुठे अध्यक्ष म्हणून जा. ठाण्यामध्ये पश्चिम मराठी विभागाचं अध्यक्षस्थान त्यांनी विसवलं. 66व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांच्याचकडे आलं. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे झालं महाराष्ट्रापुरतं. बृहन महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांची इतकी व्याख्यानं झाली. इंदूरची साहित्य सभा किंवा बडोद्याची मराठी साहित्य परिषद या दोन्ही संस्थांचं अध्यक्षपद त्यांना मिळालं. ही आणखीन महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ते उत्तम वक्ते असल्यामुळं अशी महाराष्ट्रातली एकही व्याख्यानमाला नसेल की तिथे अण्णा गोखले यांचं व्याख्यान झालं नाही. लोक त्यांची वाट बघायचे, लोक त्यांच्याकरता थांबून राहायचे आणि लोकांच्या उत्साहाला धक्का लागणार नाही, उलट वाढेल याची दक्षता ते अगदी आत्मीयतेने घेत असत. त्यांना लोकांमध्ये मिसळण्यात उत्साह असायचा. मी त्यांच्यावर गेलेलो आहे. नगरला आम्ही त्यांचं व्याख्यान केलं तेव्हा मी नगरला परस्पर गेलो, ते परस्पर आले. येताना पनवेलकरने घेऊन आले. आणखीन कोण 4-4 जण त्यांच्याबरोबर होते. दिवसभर इतके लोक त्यांना येऊन भेटायचे, आश्चर्य वाटायचं मला. आणि इतकं करून व्याख्यानाला उभं राहिल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटायचं, किती संदर्भ, किती स्मरणशक्ती. असं व्याख्यान झालंच नाही असं प्रत्येकाला वाटावं, असं त्यांच्यावरती सरस्वतीचा वरदहस्त होता. ही झाली त्यांच्या एकूण ह्याची माहिती किंवा त्यांचं हे चरित्र. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं न सांगण्यासारखं महत्त्वाचं असं आहे की इतकं करून ते राजकारणात नाही असं म्हणावं का. तर 1995मध्ये लोकसभेच्या निवडणुकीला ते उभे राहिले आणि निवडून आले. 9व्या लोकसभेमध्ये खासदार म्हणून विद्याधर गोखले गेले होते. हा त्यांच्या आयुष्यातला एक नवीन चमत्कार किंवा विक्रम होता असं म्हणावं लागेल. आज विद्याधर गोखलेंच्याबद्दल आदरांजली वाहण्याचं कारण काय. तर एक कारण असं आहे की मी आता ही नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे माझ्या निमित्तानं किंवा नाट्यसंपदेत मी काम केल्यानंतर माझ्या सहवासात जे आले मोठमोठे लोक आले त्यांना आदरांजली वाहण्याचा एक मी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्या दोघांचं झाल्यानंतर आता विद्याधर गोखलेंचं तिसरं काय संबंध आहे आमचा नाट्यसंपदेचा. तर नाट्यसंपदा ही संस्थाच मुळे विद्याधर गोखले आपली संस्था मानली. साधी गोष्ट सांगतो म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की शिवाजी बंधारे कधी आले आणि नाट्यसंपदेतून मला भेटलं नाही असं कधी झालं नाही. 2-5 मिनटं यायचे पण काय विचारायचे, प्रभाकर काय नवीन करतोय. मग जेव्हा प्रभाकर दौऱ्यावर असायचा
मग त्याने सांगितलं मी हे स्क्रिप्ट वाचलं, ते स्क्रिप्ट वाचलं, हे करतोय, ते करतोय. वा वा, फार छान, फार छान, आगे बढो, आगे बढो असं म्हणायचे. चहा वगैरे घ्यायला थांबत नव्हते, लगेच जायचे. मदनाची मंजुरी आम्ही 1964 नाटक केलं त्यांचं, तेव्हा ते 88 प्रयोग केले. आणि सुवर्ण तुला नाटक त्याच काळामध्ये केलं, त्याच्या मागे पुढे त्याचे आम्ही 25 प्रयोग केले. एकदा काय झालं की प्रभाकर त्या बोलण्यात नेहमी यायचं की अण्णांचे थोडे पैसे द्यायचे राहिले, पण प्रत्यक्षामध्ये त्यांना पैसे दिले जात नव्हते. मी एक दिवशी प्रभाकरला म्हटलं, नक्की सांग त्यांना द्यायचेत ना? हो म्हणा. मग म्हटलं अडलंय कुठे? पैसे तर आहेत. हो, त्यांना कळवायचं, ते सगळं मी बघतो. मी अण्णांना फोन केला, अण्णा तुमचे आम्ही प्रयोग केले पण तुमचे पैसे देते रे. हो का? कधीही अण्णांनी आम्हाला पत्र पाठवलं नाही. इतक्या वेळा आले तर कधी त्यांनी आम्हाला सूचित पण केलं नाही. हो का? अरे वा, फार चांगली बातमी आहे असं म्हणा. आणि आपणच हसायला लागले. मी म्हटलं कधी येत आहे? उद्या परवा 2 दिवसात. हां, लगेच येतो म्हणले. पैसे मिळत आहेत ना, लगेच येतो. म्हटलं का? निर्मात्याकडनं पैसे मिळणे इतकी सोपी गोष्ट नसते. आपण असंच राहिलं. संध्याकाळी आल्यानंतर त्यांचा हिशेब सगळा जो होता तो आम्ही करून ठेवला होता. पैशाचं पाकिट तयार ठेवलं होतं. त्याने पैसे दिले, त्यांचं पाकिट त्याने दिल्यानंतर ते म्हणाले, आज अगदी माझ्या आनंदाचा दिवस आहे. मी म्हटलं का? पैसे तुम्ही बघितलेच नाही मग असं सारखं करत? नाही, विस्मरणात माझा गेलेला असताना सुद्धा प्रभाकर लक्षात ठेवून मला माझी विदागी देतो. ही गोष्ट रंगभूमीच्या संदर्भात फार दुर्मिळ आहे. म्हटलं का? इतिहास फारसा चांगला नाही आहे म्हणाले. साधारणपणे कंपन्या बुडतच जातात आणि कंपन्या बुडला की नाटककारही बुडतोच म्हणाले. पैसे मिळायचे नावच नाही. मी माझ्या तरी कुठे लक्षात आहे किती वर्षापूर्वीची गोष्ट, पण प्रभाकरने लक्षात ठेवलं म्हणून तर इथे येतो मी म्हणाले. हा झाला एक भाग. आणखीन त्याचं वैशिष्ट्य काय होतं? आम्ही इतके शतक महोत्सव केले, द्विशतक महोत्सव केले, सहस्त्र महोत्सव केले. प्रत्येक वेळेला कोणताही महोत्सव करायचा झाला की मी अण्णांना फोन करायचो. अण्णा राहत होते दादरलाच, आमच्या शिवाजी मंदिराच्या समोरच्या भागात ते राहत होते. जमलं तर 1-2 दिवसात येऊन जा असं म्हटलं. हो, ते मेळेकडून मुद्दाम यायचे. मग मी त्यांना म्हटलं असं आम्ही करायचं ठरवलं, तुमचं काय मत आहे? काय कार्यक्रम आहे? कोणाला बोलवत नाही? आणि मग आम्ही त्यांना नावं सांगितली. हां, हे बरोबर आहे. आणि मग म्हणायचे निवेदन कोण करणार आहे? तुम्ही 2-3 नावं सांगितल्यावर ते चटकन म्हणाले, दाजी माझं ऐकता का? दुसऱ्याला फोकस का देताय? तुमच्या घरात माणसं नाही येत का? मी जरा गप्प बसलो. बाहेरच्या कोणालाही बोलवायचं नाही. तुमच्या नाट्यसंपदेमध्ये तुमच्या कुटुंबामध्ये इतके वक्ते आहेत, इतके चांगले बोलणारे असताना बाहेरच्या माणसाला कशाला बोलवणार? मग मी पण उत्तम वक्ता आहे, मी उद्या निवेदन येऊ का? असं नाही करायचं. त्याने आम्हाला सांगितलं. मग मीच निवेदन करायचो, पण असं वाटायचं की दरवेळेला आपण कसं पुढे जायचं? कोणाचे अजिबात नाही, तुम्हीच बोलायचं. संस्था कोणाची आहे? पणशीकरांची आहे. बोलायचं कोणी? पणशीकरांची. प्रभाकरला कुठेही बोलत सांगायचं नाही म्हणते. असं बोललं. मी म्हटलं अहो का प्रभाकर तो मुख्य नट आहे म्हणूनच त्यांनी बोलायचं नाही आहे म्हणून. मजा गेली म्हणाले. त्याला स्टेजवर नाईलाज म्हणून बसवायचं. तो असावा पण दिसू नये हे त्यांचं वाक्य. प्रभाकर असावा पण दिसणार नाही म्हणाले. त्यात मजा आहे म्हणाले. सगळीकडे प्रभाकर दिसायला लागला तर मजा काय राहिली म्हणले. त्यामुळे प्रभाकर कधी बोलायचं नाही, सगळं मलाच बोलायला लागायचं. हे सगळं मार्गदर्शन मला अण्णांकडनं मिळायचं. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, एकदा असं झालं की आम्ही षण्मुखानंदमध्ये प्रयोग करायचा ठरवला आहे. 84ची गोष्ट आहे. आणि त्या प्रयोगाच्या वेळेला वेगळी कल्पना मला सुचली.
प्रभाकरसमोर मी मांडली. प्रभाकरसमोर मी मांडली माझी कल्पना की नेहमीप्रमाणे तोभी नव्हेचा सहस्र महोत्सव करण्यापेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने करावं. काय कल्पना आहे? तर मी म्हटलं न्यायमूर्ती यशवंतराव चंद्रचूडांनाच बोलवायचं, सरन्यायाधीशांना. आणि प्रत्यक्षामध्ये त्या आरोपीच्या मित्रामध्ये प्रभाकर पणशीकर राहतील आणि एका बाजूनं आरोपीची बाजू एकाने मांडायची, एकाने सरकारी बाजू मांडायची आणि दोघांनी आपापल्या बाजू मांडल्या की न्यायमूर्तीने आपला निर्णय द्यायचा, असं माझ्या डोक्यात आहे. प्रभाकर म्हणाल कल्पना चांगली आहे पण प्रत्यक्षात सोपं आहे. म्हटलं आरोपीच्या बाजूनं विद्याधर गोखले बोलतील वकील म्हणून आणि सरकारच्या बाजूने अधिक शिरोडकर बोलतील. हे दोघेही आपल्या कुटुंबातलेच आहेत. प्रश्न येईल तो यशवंतराव न्यायमूर्ती सरन्यायाधीश चंद्रचूडांचा. आपण त्यांना बोलवूया. ते जर हो म्हणाले तर असं करायचं, नाहीतर मग नेहमीप्रमाणे खुर्च्या मांडून करायचं. ठीक आहे, प्रभाकरला कल्पना आवडली. पण हे सगळं जरी झालं तरी मी आधी कोणाची संमती घेतली? आधी अण्णा गोखलेने बोलवून घेतलं. म्हटलं अण्णा असायची कल्पना आहे, तुमचं काय मत आहे? कल्पना छान आहे, मी वकील करतो म्हणाले लगेच. मी प्रभाकरची बाजू मांडतो म्हणाले. अधिकला विचारा. मग अधिकला फोन घ्या. अधिक म्हणाले मी येतो. मग प्रश्न काय? न्यायमूर्तींचा प्रश्न आहे. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून पत्रव्यवहार करून त्यांचा होकार आला मी येत आहे. त्यांना पटवून द्यायचं काम होतं. त्यांनी हो म्हणाल म्हणजे भारताचे सरन्यायाधीश आणि आमच्या रंगमंचावरती न्यायमूर्तींच्या खुर्चीत ते बसायला हो म्हणायला हवं ना. जर ते हो म्हणाले तर बाकी सगळी तयारी होतीच. पिंजरा होता, कोर्ट सीन होता. मग त्यांचा फोन आला. जे अमुक दिवशी फोर्टमध्ये अमुक बंगल्यामध्ये माझ्या मित्राकडे उतरणार आहे. त्याप्रमाणे आम्ही डॉक्टर सुधाकर कुलकर्णीला घेऊन आम्ही दोघे गेलो भेटायला गेल्यानंतर या जरा म्हटलं जरा वेगळ्या प्रकारची कल्पना आहे, मांडू का? हो हो मांडा म्हणले. आम्ही त्यांना असं आहे, अधिक शिरोडकर बोलतील, विद्यार्थी मोठीच नावं आहेत म्हणाले. मग मी काय करायचं म्हणाले. म्हटलं कोर्ट सीन आहे, न्यायमूर्ती असतातच आमच्या कोर्टमध्ये, त्याच्याऐवजी तुम्ही तिथे बसायचं. आणि पुढे म्हटलं हे सरकारी वकील अधिक शिरोडकर ठामपणे आपली बाजू मांडतील आणि आरोपीच्या बाजूनं विद्याधर गोखले हे काळा ढकला घालून वगैरे सगळे येतील. म्हटलं कोर्टासारखंच कोर्ट, सरन्यायाधीशांसमोर सुप्रीम कोर्ट चालू आहे, खटला चालू आहे असंच चित्र असेल. आणि म्हणाले तुम्ही काय करत, तुम्ही आहे असेल बसा. त्यामुळे मी डगला घाला. त्या अतिशय मोकळेपणाने बोलत होते. नाही म्हटलं तुम्ही तुमच्या नेहमीच्या ड्रेसमध्ये बसायचं. चालेल म्हणाले या दोघांना हो त्या दोघांची संमती घेतलेली आहे. आणि मग निघायच्या वेळेला म्हणाले हे पणशीकर हे सगळं ठीक आहे पण मी बोलायचं आहे काय म्हणले. मग मी त्यांना म्हटलं या दोघांचं ऐकल्यानंतर तुम्ही निर्णय करायचा आहे. तर तुम्ही म्हटलं असा निर्णय करायचा. 22 वर्ष म्हटलं हे नाटक चालू आहे. या दोघांचं ऐकल्यानंतर तुम्ही निर्णय करायचा. 22 वर्ष या आरोपीचा खटला माझ्यासमोर चालू आहे आणि 22 वर्षाची याची सगळी कारकीर्द बघितल्यानंतर आता निकाल देण्याचं माझ्यावर जबाबदारी आहे. आणि सरन्यायाधीश म्हणून या कोर्टामध्ये मी माझा निर्णय देतो. यानंतर 22 वर्ष आरोपींनी त्याची भूमिका पुन्हा करत राहावी असं मी त्यांना शिक्षा ठोठवतो. हे ऐकल्यानंतर त्यांनी टाळी वाजवली. अरे वा फारच छान, हो मी सगळं करतो म्हणाले, माझ्या लक्षात आलं म्हणाले. पण त्यांना अभिनव कल्पना आवडली आणि आश्चर्य वाटते. मग आमच्या सगळ्यात उत्साही विद्याधर गोखले. मग डगले वेगळे म्हटलं सगळे आम्ही आल्यानंतर
मला मेकअप करायला पाहिजे का असं विचारलं त्यांना. तुम्हाला मेकअप नको, पण अधिक शिरोडकर कोर्टातच असल्यामुळे त्यांनी टाळवी ते त्यांनी सगळं करून दिलं. आणि त्यांना आणायला आमची व्यवस्था होती. आम्ही न्यायमूर्तीने घेऊन आलो. आल्यानंतर आधी पडदा असतानाच त्यांना आतमध्ये येऊन याच्यावर बसवलं. आणि प्रत्यक्षामध्ये लोकांना याची काही कल्पना नव्हती. सगळे मोठमोठे लोक आले होते. म्हणजे प्रभाकरचे गुरु आणि माझे गुरु बालक कुलकर्णी समोर बसले होते, माधव बसले होते, सरकारी मुख्यमंत्री वगैरे सगळे असे समोर बसलेले होते. आणि पडदा बाजूला आल्यानंतर इकडे अधिक शिरोडकर, इकडे विद्याधर आणि न्यायाधीशमध्ये बघितला क्षणी लोकांनी जो टाळ्यांचा कडकडाट केला तर आम्ही विसरू शकत नाही. आणि गोखले अण्णांचा आवाज खणखणीत, एकदम आरोपीची बाजू मांडायला सुरुवात केली. ते खणखणीत बोलले की कोणीही न्यायमूर्ती आरोपीला सोडूनच द्यायला पाहिजे. अधिक शिरोडकरांनी आपली बाजू मांडली. ते वकीलच होते आणि त्यांनासुद्धा न्यायमूर्तींसमोर बोलायला मिळणं ही एक त्यांच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट होती. त्यामुळे तेही तावातवानं बोलले. प्रभाकर मनशेकर आरोपीच्या पिंजरामध्ये करत बसले होते. आणि शेवटी त्यांचं जेव्हा भाषण सुरू झालं तर पिंटर ऑफ सायलेन्स, संबंध षण्मुखानंद पूर्ण भरलेलं होतं. आवाज नाही. ते 10 मिनटं बोलले आणि 10 मिनटानं त्यांनी जेव्हा पुन्हा 22 वर्षाची शिक्षा फरमावली त्यावेळेला सगळं थिएटर उभं राहिलं, टाळ्यांचा कडकडाट केला. सगळ्यात सांगायचं तात्पर्य काय तर हे कोणामुळे घडलं? विद्याधर गोखलेंच्यामुळे घडलं. विशेष सांगायचं म्हणजे त्यानंतर प्रभाकरचे एक परम मित्र होते जळगावला. त्यांचा त्या 8-15 दिवसात फोन आला प्रभाकरला. अरे प्रभाकर, रीडर्स डायजेस्टमध्ये म्हणाले तुमच्या कार्यक्रमाचा वृत्तांत आलेला आहे. अरे वा. मग मी सुरगार तिथे होतो प्रभाकरकडे. मी लगेच कोपऱ्यावर गेलो आणि रीडर्स डायजेस्ट घेऊन आलो. तर त्याच्यामध्ये 10 ओळीमध्ये एका पानाच्या खालच्या बाजूला न्यायमूर्ती यशवंतराव चौडचंद्र यांचं निवेदन आणि संबंध कार्यक्रमाचा तपशील एवढा सगळा रीडर्स त्यांनी नोंद घेतली. इतका तो कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचला. हा जरा एक भाग. आणखीन एक विशेष सांगायचं म्हणजे ठिय्यातून काम करण्याचा माझा स्वभाव, हातात घेतलेलं काम टोकापर्यंत जाऊन करण्याचा स्वभाव, भूक ताण विसरून काम करण्याचा स्वभाव आणि हे सगळं करताना सौंदर्यदृष्टी. त्यामुळे नाट्यसंभाराचे जेवढे शतक महोत्सव झाले ते देखणे झाले, सुंदर झाले आणि टिपटॉप झाले. हा सगळा माझ्या स्वभावाचा नेमका अंदाज जर कोणाला होता तर तो विद्याधर गोखले नव्हता. त्याचा उपयोग कसा झाला, त्यांनी कसा करून घेतला उपयोग. एकदा काय झालं, 1987ची गोष्ट आहे. 1987मध्ये विद्याधर गोखलेंच्या 60चा समारंभ करायचा ठरलो. 60चा समारंभ माझ्याशी काही संबंध नाही, परस्पर ठरलं. सत्कार समिती स्थापन झाली. सत्कार समितीचे अध्यक्ष ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर, कार्यवाह मुंबई मराठी संग्रहालयाचे अच्युत तारी आणि बाकी सगळे नामवंत मोठमोठे लेखक विकक असे मोठी प्रतिष्ठित माणसं. मला यातलं काहीच अबकड काहीच माहीत नव्हतं. समिती स्थापन महिना 15 दिवस झाले तरी काम पुढेसारखे ना. मला यातलं काहीच माहीत नव्हतं. आणि विद्याधर गोखलेंच्या लक्षात आलं पण साळगावकर कालनिर्णयमध्ये अडकलेले आणि अच्युत तारी मुंबई मराठी संग्रहालयात अडकलेले. जागेवर बसून काम करायला माणूस कुठं आहे? बरं एवढी मोठी माणसं सत्कार सभेमध्ये ते येऊन कसे बसणार? मग गोखलेंची अशी अडचण झाली. ते स्वतः उत्सव मूर्ती, त्यांना लक्ष घालता येईना. तरी पण त्यांच्या लक्षात आलं बरं विद्याधर गोखलेंनी साळगावकर हे परममित्र, दोघांनी एकत्र काम केलेलं लोकसत्तामध्ये. मग अण्णा गोखले साळगावकरांकडे आले आणि म्हणाले, अहो साळगावकर माझा ऐकता का? हो का?
सत्कार समितीचं काम काय पुढे सरकत नाही आहे. हो, आम्हाला मोठी चिंता उत्पन्न झाली, काय करावं काही समजे ना. माझं ऐका म्हणाले. पण त्याने त्यांचे शब्द आहेत बरं का कुखलेंना. माझं ऐका, नाट्यसंपदात जे दाढीवाले दाजी पण शिकेर बसलेले आहेत त्यांना जाऊन भेटायचं. ते जर तुम्हाला वश झाले तर, किंवा तुम्ही त्यांना अनुकूल करून घेतलं तर, त्यांनी जर मनावर घेतलं तर हे तुमचं काम मार्गी लागेल. कारण वश कसं करायचं ते तुम्ही बघा. माझं नाव सांगू नका, पण त्यांना भेटा. एवढा त्यांना सूर मिळाल्याबरोबर त्याच दिवशी का दुसऱ्याची मला लक्षात नाही, पण साळगावकरांचा फोन आला, दाजी आम्ही अच्युततारी तुम्हाला भेटायला येतो. आणि खरंच ते साधारण 4-4:30 सुमाराला दोघेही माझ्या शिवाजी मंदिराच्या नाट्यसंभारीतून उभे राहिले. बसा बसा म्हटलं. आणि मला कुतूहल, कसं करता आले. म्हटलं काय विशेष काम. की नाही आम्ही तुमच्याकडेच आलेलो आहोत. हो, पण काय काम आहे. त्यामुळे असा आम्ही सत्कार करायचं ठरवलं आहे. सगळी मोठमोठी नावं आहेत, पण काम पुढे सरकत नाही. तुम्ही जर आम्हाला 2-1 महिने दिलेत तर तुमची राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था आम्ही करतो. तुम्ही हो म्हणा, म्हणजे मग आम्ही कामाला लागतो. म्हटलं माझे ना नाही, पण मी प्रभाकरला विचारलं असं तर मग परस्पर मी हो म्हणणार नाही. प्रभाकरच्या कानावर घालतो आणि मग उद्या सांगतो. चालेल म्हणले. मग म्हणले साळगावकर म्हणले मी करू का पंतानं नमस्कार फोन. म्हटलं नको, मी प्रभाकरला विचारतो. अण्णा गोखले आमच्या संस्थेचेच आहेत. म्हटलं प्रभाकर नाही म्हणणार नाही, पण त्याला न सांगता मी परस्पर तुम्हाला हो म्हणणार नाही. चालेल म्हणाले. मग रात्री मी त्या दिवशी टिटवाळला न जाता प्रभाकरच्या घरीच गेलो. आणि प्रभाकरला म्हटलं असं असं दोघेजण आले होते आणि मला असं विचारलं की तुम्ही मदत करायला येईल का. प्रभाकर तत्कन म्हणाला नाही म्हणायचं, हो म्हणायचं. आणि अण्णा गोखले हे आपल्या कुटुंबातलेच आहे लक्षात ठेवून सर्वस्वपणाला लावून त्याला सहकार्य करायचं. उद्यापासून जा म्हणून. हा प्रभाकरचा मोठेपणा. म्हणजे परस्परांनी परस्परांना ओळखलेलं होतं. अण्णा कोण आहेत, विद्यार्थी नुसते नाटककार आहेत का, नाही. त्या पलीकडे एक त्यांच्यातला माणूस जो आहे तो अनेकांना पटला होता. तसा प्रभाकरलाही पटला होता. दुसऱ्या मी साळगावकरांना कळवलं. म्हटलं मी येतो आहे. पण घरी गेलो. माझे कपडे स्टेशनरी वगैरे सगळं घेऊन मी संग्रहालयामध्ये आलो. तिथे माझ्याकरता खोली ठेवली होती, कारण त्याचं ऑफिस तिथेच असतं. त्यामुळे मग मी तिथे जवळजवळ 1.5-2 महिने मी तिथे राहिलो, घरी गेलोच नाही. आणि सकाळ का आटपलं की जेवायची माझी व्यवस्था केली होती, जेवण मला मिळत होतं. त्यामुळे 1.5-2 महिने खर्च करून त्यांचा मोठा सत्कार ज्याला म्हणतात तो अतिशय भव्य प्रमाणात साजरा झाला. यशवंतराव चव्हाणांना बोलवायचं होतं. मग यशवंतराव चव्हाणांची पत्रव्यवहार साळगावकरांच्या सहीनं पत्र पाठवलं. त्यांचा होकार आला. त्यांना आणायला विमानतळावर साळगावकर मला घेऊन गेले होते यशवंतराव चव्हाणांना आणायला. सांगायचं मग सेतुमाधवराव पगडे होते, गंगाधर गाडगे होते, यशवंतराव चव्हाण होते, विद्यार्थी गोखले, ते उत्सवमूर्ती आणखीन कोण कोण असतील माझ्या आता एवढं लक्षात नाही. आणि माझ्या माहितीपर्यंत मधु चव्हाण सूत्रसंचालन करत होते. 5-6 लोक होते. आणि कार्यक्रम डिसिल्वा हायस्कूलच्या मैदानावर होता. ते बुक करण्यापासून ते निश्चित करण्यापासून भाडं भरण्यापासून सगळी कामं एक हाती माझ्याकडनं झाली. फक्त अडचण काय झाली, कार्यक्रम उत्तम झाला, भाषणं उत्तम झाली. आणि भाषण उत्तम झाल्यानंतर सगळ्या लोकांच्या तर्फे, सगळ्या विद्यार्थी लोकांच्या प्रेमिकांतर्फे, रसिकांतर्फे, सगळ्यांतर्फे म्हणून एक हार घालायचा अशी मुळात कल्पना माझी होती. मग बोलता बोलता प्रत्येकाला अण्णांच्या जवळ जावं असं वाटतं, हार द्यावं असं वाटतं, असा सूर निघाला चर्चेमध्ये. आणि सर्वांना हार घालायची परवानगी दिली. मला वाटतं जाहिरातीमध्ये किंवा रायटअपमध्ये आलं असेल, कारण तो पण आम्हीच करून दिला होता. पत्रकार परिषद घेणं, जाहिरात देणं, जाहिरात मजकूर तयार करणं, निमंत्रण पत्रिका, हे सगळं माझ्याकडेच झालं.
अडचण काय झाली, प्रचंड गर्दी होती. त्या गर्दीतले 80 ते 85% लोक येताना हार घेऊन आले होते. कोणी हार आणले, कोणी गुच्छ आणले, कोणी भेट, आणि हे सगळे देण्याकरता ही मोठी रांग लागली. यशवंतराव बोलणार किंवा आम्हाला असं झालं, मी कुठे स्टेजवर नव्हतो, लोकांना माहीत नव्हतं हे सगळं मी करतोय म्हणून. माझा संबंध काही नव्हता, कार्यक्रम व्यवस्थित होणं एवढंच माझं काम होतं. त्यामुळे कसं तरी एकदा या लोकांना आवडलं. सगळे म्हणाले आम्ही आणलंय, काय करायचं. कोणी मागे यायला तयार नाही. शेवटी ही एवढा मोठा ढीग झाला रंगमंचावर, हाराचा हे मोठा ढीग झाला. भेटवस्तू, पुष्पगुच्छ, हार ते बाजूला करता करता नाकीत होतं. आणि मग यशवंतरावांचं भाषण झालं आणि मग तो कार्यक्रम संपला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक पत्रकार, एक नाटककार, एक वक्ता, एक खासदार, याहीपेक्षा एक माणूस म्हणून किती मोठे होते त्याचं चित्र त्या दिवशी बघायला मिळालं. प्रत्येकाला असं वाटेल अण्णा आमच्या घरचे आहेत, असं प्रत्येकाला वाटेल. अण्णा इतक्या मोठ्या पदावर गेले तरी त्यांच्या गोष्टी वेगळापणा आणि साधेपणा कुठे कमी झालं नाही. सहज शिवाजी मंदिरच्या खाली सुद्धा कोणाशी गप्पा मारत उभे राहायचे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदम सांगायला पाहिजे की प्रत्यक्षामध्ये पेपरमध्ये अशी जाहिरात आली की सगळ्या भारतातून निवड केलेलं एकमेव नाटक घाशीराम कोतवा. तर ऐकल्यानंतर स्वाभाविकच प्रश्न पडला, स्पर्धा कधी झाली, निवड कोणी केली. आणि या निमित्तानं वादावादी वगैरे झाली आणि परदेशी जाण्याकरता प्रतिबंध करावा म्हणून मी स्वतः कोर्टामध्ये दावा दाखल केला दाजी पणशीकरांना. दाजी पणशीकर मला ते समजत होतं हे बरोबर नाही आहे, कोणीतरी याला प्रतिबंध करायला पाहिजे, ते जाऊ नये अशी इच्छा नव्हती. पण निर्वीर्य मुरमुरीतोल असं वाटतं कामा नये, कोणीतरी विरोध करणार आहे एवढीच भूमिका होती. माझे वकील होते विजय कर्वे पार्ल्याचे, त्याने सांगितलं, त्यांनी सगळं व्यवहार केला. पैसेचा प्रश्न आला, त्यामुळे आधी पैसे भरावे लागते, याच्याकडे त्याच्याकडे. पण माझ्याकडे तर पैसे नव्हते, कंपनी आमची दौऱ्यावर होती. प्रभाकरला विचारूनच केलं मी. मग मी अण्णा गोखलेंना फोन केला, हो अण्णा असं असं आहे, मी देतो पैसे. अण्णांनी पनवेलकरांच्या बरोबर माझ्याकडे माझ्या शिवाजी मंदिरमध्ये 500 रुपये पाठवले. 500 रुपयात काम भागत नव्हतं. मामा पेडणेकरांनी लगेच 500 रुपये आणून दिले. अण्णांनी पैसे घेतले नाहीत, मामा पेडणेकरांनी मी पैसे परत केले. आणि ही बातमी कळल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा मला फोन आला, दाजी तुम्ही एकटे लढू नका, मी तुमच्यावर येतो. म्हणून माझ्याबरोबर बाळासाहेब ठाकरे आणि मी, आम्ही दोघांनी म्हणून तो दावा दाखल केला. पुन्हा बाळासाहेबांचा 5-10 मिनिटात फोन, ओ दाजी मी आणि तुम्ही आपण दोघेजण बरोबर आहोतच, पण प्रमोदला बरोबर घ्या. प्रमोद म्हणजे प्रमोद नवलकर. तो प्रभाकर अरेतोरेतला होता प्रभाकरचा. आम्ही माझ्यासमोर ते वयाने मोठे असला मी अहो जाऊ म्हणायचो, पण खाजगीत अरेतोरे म्हणायचो. प्रमोदला घ्या बरोबर. प्रमोदला फोन केला, प्रमोद बाळासाहेबांचा हुकूम आहे, मी येतो. आम्ही तिघांनी म्हणून तो खटला दाखल केला. आणि त्या खटल्यामध्ये विजय कर्वे खरं तर बोलणार होते, पण काय म्हटलं बाळासाहेबांना, त्यामुळे दाजी मी पण माझा वकील देतो म्हणून. पण निवृत्त न्यायमूर्ती परांजपे म्हणून जे होते त्यांचे मित्र होते ते त्यांनी दिले. आणि असं कोर्टामध्ये केस उभी राहिली. विजय तेंडुलकर वगैरे सगळे आले होते बरं का. प्रमोद होता, फक्त बाळासाहेब आम्ही होतो. त्यांनी स्टे काही दिला नाही, जायला परवानगी दिली. आम्हाला काही त्यांनी जाऊ नये ही भूमिका नव्हती. माझ्याबद्दल शेवटपर्यंत राग धरला त्यांनी. कारण या नाटकाबद्दल पहिला जो लेख आहे मराठामध्ये तो मी लिहिलेला होता.
त्यामुळे विजय तेंडुलकरांनी माझ्याबद्दल शेवटपर्यंत राग धरला. माझ्या मनात त्यांच्याविषयी अनादर नव्हताच, कारण मोठेच लेखक होते, पण माझ्याबद्दल राग धरायचं काही कारण नव्हतं. पण तो विषय संपला. सांगायचं तात्पर्य का, त्याही वेळेला विद्याधर गोखले माझ्या मागे खांबासारखं उभे राहिले आणि निर्णय झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी लोकसत्तेमध्ये पहिल्या पानावरती मोठे मथळा दिला या खटल्याच्या संदर्भामध्ये. आम्ही प्रतिबंध करू शकतो, हे काय कमी झालं अशा अर्थाचं. आणि मला फोन केला, दाजी तुम्ही निराश होऊ नका, आपण विरोध करू शकतो, हे आपण सिद्ध केलं, हे काय कमी आहे म्हणाले. हो, त्याने मोठा मथळा 6 पानी मथळा दिला होता. आणि इतकं करून थांबलं नाही. संध्याकाळी लोकसत्तेने कुठेतरी बाहेर होते, संध्याकाळी नाट्यसंपदेत आले. मला म्हणाले पाठीवर थाप मारली. म्हणजे दाजी तुम्ही खूप मनावर घेतलं म्हणून मला एवढी लढाई झाली म्हणाले. तुम्ही आणि बाळासाहेबांनी मनावर घेतलंच म्हणून लढाई झाली, म्हणजे पाठीवर थाप मारली. निराश होऊ नका. म्हटलं मला निराश नाही, मला काही दाबू नये अशी भूमिका नव्हती. म्हणजे अख्ख्या भारतातनं निवड झाली याबद्दलचा आक्षेप होता म्हटलं, म्हणून आम्ही स्टे आणलं, दुसरं काही नाही. त्यांनी जाण्याबद्दल काही नाही, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांच्या नाट्यकृतीबद्दल मनात विकल्पच नव्हता, काहीच नाही, आजही नाही. जे जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याचीच आमची भूमिका आहे. माझी काय, प्रभाकरची काय. तात्पर्य काय, माझ्या स्वभावाचा नेमका उपयोग कोणी करून घेतला असेल. 2 मोठी माणसं होती, एक भालचंद्र पेंढारकर आणि विद्याधर गोखले. त्याचं कारण काय झालं, नाट्यसंपदा दादरच्या ऑफिसमध्ये जरी मी बसत होतो तरी नाट्य परिषदेची संघातली कामं मी दादरमध्ये मीच करत होतो. उभा भावे समितीचं जे काम होतं ते माझ्या ऑफिसमध्येच चालत होतं. सगळे कार्यक्रम माझ्या इथेच चालायचे. नाट्यसंपदा ही फक्त आमच्या नाटकावरची मर्यादित तेव्हापासून नव्हती, पहिल्यापासून नव्हती. प्रभाकरच्या वगैरे माझी तर नव्हती. त्यामुळे पत्रकार येत होते, नाटककार येत होते, अभिनेते येत होते, ज्यांनी आमच्याकडे काम केलं नाही ते पण येत होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काय असेल तर माझ्याकडे पत्रकार यायचे. एक सांस्कृतिक कार्य झालं म्हणतात ते आमच्या इथे चालायचं. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये नाट्यसंपदामध्ये आल्यामुळे अनेक प्रकारच्या लोकांशी माझा प्रत्यक्ष संबंध आला. किती मोठमोठे लोक भेटले मला, आश्चर्य वाटेल. उभाबाईंचं मी खूप वाचलेलं होतं, पण प्रत्यक्ष परिचय नव्हता. पण महाराणी पद्मिनी करायचं म्हटल्यानंतर वाया गळगळ त्यांना घेऊन आमच्या कार्यालयात आले, तेव्हा त्यांची माझी पहिली भेट झाली. तेव्हा त्याने मला विचारलं, तुम्ही व्याख्यान देता का? तर मी हो म्हटलं. मला त्याने विचारलं, तुम्ही मानधन घेता का? तर मी म्हटलं दिलं तर घेतो. तेव्हा ते लगेच म्हणाले, तुम्ही मूर्ख आहात. उभाबाईंच्या पहिल्या भेटीचं मला जे सर्टिफिकेट मिळालं ते मूर्खपणाच होतं. तुम्ही मूर्ख आहात. मी गप्पच बसलो. आता लक्षात ठेवायचं म्हणजे 100 रुपये दिले तरच बोलायचं मला, नाही तर बोलायचं नाही. मला लोक येऊन सांगतात, अण्णा तुम्ही आमचे ना, तुम्ही आमच्या डोंबिवलीचे ना. तर मी सांगतो मग तुम्ही तुमचं आहे म्हणून मला जास्ती द्या. पण मी कधीही 100 रुपये दिल्याशिवाय रंगमंचावर गेलो नाही. तुम्हीही जायचं नाही, लक्षात ठेवायचं. कधीही चुकूनसुद्धा कमी पैसे घेऊन बोलायचं नाही. हे पुभाबावी, युवा शिरवाडकर, वसंत कानेटकर, अनिल बर्वे, बघा इथं माणसं, व्ही शांताराम. कधी कोणाशी सहजगत्या भेट नव्हता सुद्धा मला 3 वेळा त्यांच्याशी संपर्क आला, 3 वेळा त्यांच्याशी बोलायची वेळ आली, त्यांच्या इथे जायला मिळालं. किती गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. त्यांनी 1 तासभर ठेवलं होतं आणि मी आणि वहिनी गेलो होतो, म्हणजे प्रभाकरचे बायको आणि मी गेलो होतो. 10 मिनटं झाल्यानंतर आमचं निमंत्रण वगैरे स्वीकारलं. मी जातो म्हटलं, नाही तुमच्याकडे 1 तास ठेवला आहे, 1 तास तुम्ही कुठे जायचं नाही, मला सगळं सांगून दे. आणि सगळं स्वतःची कारकीर्द सांगितली. लोक म्हणतात एक अक्षरी चित्रपट काढला की कोसळतो. मिस्त्री नावाचा चित्रपट काढला. कोणी म्हणतात 13 अक्षरी, मी 13 अक्षरी काढलं, 12 अक्षरी काढलं. कशावरही माझा विश्वास नाही, माझा फक्त प्रयत्नावर विश्वास आहे. केवढा मोठा माणूस,
चित्रपती लोक त्याला म्हणतात. अक्षरशः अशी मोठी माणसं, विवा शिरवाडकर, त्यांचं पत्र यायचं, प्रभाकरला पत्र यायचं, पण खाली लिहिलं असायचं, दाजीचा लेख मी वाचत आहे, सोडाचा प्रवास वाचत आहे, शैली फार उत्तम आहे, माझे अभिनंदन कळवावे. हो, किती कुमार गंधर्व, माझा प्रत्यक्ष संबंध, भीमसेन जोशी माझा प्रत्यक्ष संबंध, या सगळ्या मोठ्या लोकांच्या सहवासामुळं माझी दृष्टी जशी विशाल झाली तसं माझा दृष्टिकोनही विशाल झाला. आणि त्याहीपेक्षा या सगळ्यांचे पायऱ्या आमच्या इथे होत असल्यामुळे नाट्यसंपदा एक सांस्कृतिक संस्था झाली. पण माझं चीज झालं, कारण खरा कोण होता, नाट्यसंपदेमुळे झालं, सोडाचा प्रवास नाट्यसंपदेमुळे झालं, सगळ्या मालिका माझ्या नाट्यसंपदेमुळे झाल्या. तेव्हा नाट्यसंपदेच्या निमित्तानं प्रभाकरला आदरांजली वाहतोच, पण त्याहीपेक्षा ही समृद्धी ज्यांच्यामुळे लाभली त्या विद्यार्थी लोकांना सर्व रसिकांतर्फे, सर्व त्यांच्या चाहत्यांतर्फे मनःपूर्वक आदरांजली वाहतो आणि त्यांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद, धन्यवाद.